माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणं हे अनेक गिर्यारोहकांचं स्वप्न असतं, मात्र हे साहसी स्वप्न अनेक गिर्यारोहकांसाठी जीव घेणं ठरलंय। माउंट एव्हरेस्टवर अनेक गिर्यारोहकांनी आपले प्राण सुद्धा गमावले आहेत आणि या शिखरावर आजही अनेक मृतांचा खच पडलाय। कित्येक मृतदेह तिथंच बर्फाखाली गाडले गेलेत, कारण तिथून मृतदेह खाली आणणं सुद्धा जिकरीचं आहे। अनेक गिर्यारोहकांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या या पर्वताचा प्रवास नेमका कसा आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधून। माउंट एव्हरेस्टवर मृतदेहांचा खच। माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणं किती कठीण आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। अनेक गिर्यारोहकांसाठी माउंट एव्हरेस्टची चढाई ही अखेरची ठरली आहे। माउंट एव्हरेस्टनं अनेकांचा प्राण घेऊन एक रेकॉर्ड केलाय। माउंट एव्हरेस्टच्या चढाई दरम्यान शेकडो जणांनी आतापर्यंत प्राण गमावले। नेमका किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी कुणाकडेही नाही। त्याचं कारण म्हणजे अनेक गिर्यारोहकांचे मृतदेह हे शेकडो वर्ष याच माउंट एव्हरेस्टवर पडून आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत झालेले मृत्यू हे इतर कोणत्याही शिखरावरील ट्रेक दरम्यानच्या आकडेवारीहून सर्वाधिक आहेत। विकिपीडियाच्या माहितीनुसार 405 गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झालाय, तर हिमालयन डेटाबेसनुसार 344 गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला। या वर्षातच 5 जणांचा मृत्यू तिथे झालाय। यावर्षी मृत्यू झालेल्यांपैकी 3घांचा मृत्यू कॅम्प 4 आणि हिलेरी स्टेप इथे झाला, तर 2 जणांचा मृत्यू हा एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर झालाय। कालपासून सातत्याने एव्हरेस्ट परिसरात झालेल्या हिमवादळाच्या बातम्या येत आहेत आणि त्या ठिकाणी हजारो ट्रेकर्स अडकलेत हे आपण पाहतोय। हे सगळा प्रकार घडलाय तो एव्हरेस्टच्या नॉर्थ साईडला तिबेटमध्ये चायनामध्ये हे झालंय। त्या बाजूनी जो एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे नॉर्थ साईडनी, त्या ठिकाणी गामा व्हॅली म्हणून एक परिसर आहे जिथं ईस्ट एव्हरेस्टचा स्लोप आहे। तर त्या ठिकाणी असलेले जे काही ट्रेक्स आहेत ते खूप पॉप्युलर आहेत आणि ह्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चायनामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक सुट्ट्या असतात, त्यामुळं शेकडोनी ट्रेकर्स त्या ठिकाणी कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी आले होते आणि ते आले असताना अचानक जे काय हवामानामध्ये बदल झालेत त्याच्यामुळं 3-4 दिवस खूप मोठ्या प्रमाणात हिमवादळ तिथं झाली आणि भरपूर स्नोफॉल झाला आणि त्या सगळ्यामध्ये अनेक जण अडकलेत आणि त्यामध्ये त्या ट्रेकर्समध्ये 1 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पण कळत आहे। पण हे सगळं खरंच वातावरणातले जे अलीकडे जे बदल झालेत आणि त्याच्यामुळे हिमालयाच्या अनेक भागांमध्ये जी काही आत्ता वाहतात लागलेली आहे त्यातला हा एक प्रकार आत्ता यावर्षी झाला आहे। 1-1.5 वर्षापूर्वी पण असंच एव्हरेस्ट परिसरात झालं होतं। एव्हरेस्टच्या ट्रेक दरम्यान जसजसं पाऊल पुढे पडतं तसतसा धोका आणखी वाढत जातो। एव्हरेस्टच्या ट्रेक मधला डेथ झोन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा, जिथे ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि इथेच सर्वाधिक मृत्यू होण्याचा धोका आहे। 2021 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 200हून अधिक मृतदेह हे माउंट एव्हरेस्टवरती सापडलेले आहेत। त्यापैकी 65% अधिक मृतदेह जे आहेत ते विखुरलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मिळणं हे अतिशय अवघड झालेलं आहे। तर त्यासोबतच जो आता एक समज आहे तो खरा ठरलेला आहे, तो म्हणजे की माउंट एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही हे मृतदेह सापडणं अवघड आहे। एव्हरेस्टच्या ट्रेक दरम्यान अनेकांनी आपल्या नातलगांना गमावलं। जगभरासह देशातीलही अनेक गिर्यारोहकांचा या ट्रेक दरम्यान मृत्यू झालाय, पण मृतदेह एव्हरेस्टवरनं खाली आणणं शक्य झालं नाही। मृतदेह एव्हरेस्टवरनं खाली आणणं खूप खर्चिक आहे। स्थानिक शेर्पांचा खर्च, हेलिकॉप्टर आणि इतर साहित्यांवरील खर्च अधिक आहे। खूप कमी कंपन्या आहेत ज्या मृतदेह काढण्याचं काम करतात। कमी कंपन्या असल्यानं साहजिकच खर्च आणखी वाढतो। आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले गेले, पण केवळ 2 ते 3 मृतदेह आणता आले। एक मृतदेह खाली आणण्यासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च येतो। मृतदेह एव्हरेस्टवरनं खाली आणण्यासाठी 8 ते 10 शेर्पांची गरज लागते। त्यांचा खर्च साधारणतः 50 लाखांच्या घरात जातो। मृतदेह खाली आणण्यासाठी जाणाऱ्या लोकांना देखील जीवाची बाजी लावावी लागते, त्यामुळे हे काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे। नेपाळ सरकारनं याआधी हे मृतदेह आणण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार कामाला सुरुवात देखील केली, पण खर्च आणि इतर गोष्टींमुळे नेपाळ सरकारनं देखील शेवटी हात टेकले।
माउंट एव्हरेस्टवर मृतदेहांचा खच आहे असं म्हटलं जातं। अनेक लोक वैयक्तिक ट्रेकसाठी गेले, मात्र ते माघारीच परतले नाहीत। त्यांच्या नातलगांनीही आशा सोडून दिली। याबाबत कुठलीही अधिकृत संस्था काम करत नाही। जी काही माहिती मिळते ती आसपासच्या परिसरातील शेर्पांच्या माध्यमातून। मात्र जे लोक बेस कॅम्पच्या पुढे गेले त्या लोकांसोबत काय झालं याबाबतची माहिती मिळणं जवळपास अशक्य असतं। माउंट एव्हरेस्टवर केवळ डेड बॉडीजचा ढीग आहे असं नाही, तर कचऱ्याचा देखील ढीग माउंट एव्हरेस्टवर आहे। माउंट एव्हरेस्टवर मानवी कचऱ्याचे अवशेष दिसून येतात। रिकामे ऑक्सिजन सिलेंडर, मागे सोडलेले तंबू, खाद्यपदार्थांची पाकिटं, दोरखंड, मानवी विष्ठा असा कचरा एव्हरेस्टवर सापडतो। एव्हरेस्टवरील कचरा खाली आणणं म्हणजे जीवावर उदार होणं असं इथले स्थानिक म्हणतात। श्वासोच्छ्वास आणि मळमळण्याचा त्रास होत असल्यानं अनेक जण तंबू देखील तसेच सोडून येतात। 2008 पासून एव्हरेस्टवरील 20,000 किलो कचरा इथले स्थानिक स्टीवन शेर्पा यांनी खाली आणलाय। यावरनं अंदाज येईल की किती हजार किलो कचरा हा माउंट एव्हरेस्टवर असतो। नेपाळ सरकारनं माउंट एव्हरेस्टवरील कचरा खाली आणण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या। नेपाळच्या लष्करानं यंदा 10 टन कचरा खाली आणला। माउंट लिहोचे आणि माउंट न्यूकचे परिसरातनं हा कचरा खाली आणला। 2016 पासून युनेस्कोकडूनही एव्हरेस्टवर साफसफाई मोहीम राबवली जाते। युनेस्कोनं केलेल्या साफसफाईत 4 वर्षात तब्बल 10 टन कचरा गोळा केलाय। तिबेट बाजूच्या मार्गावर युनेस्कोकडून ही मोहीम राबवली जाते। एव्हरेस्ट म्हणजे शुभ्र शिखर। जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करताना गिर्यारोहक मात्र कचरा तिथेच फेकून देतात। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।